एक असा कलाकार ज्याच्या हातामध्ये होती गरिबीची लक्तरे, कोकणी इरसाल विनोदी स्वभाव, कुलदेवतेचा आशीर्वाद, स्वतःची मालवणी बोली आणि एक जिद्द आणि ती घेऊन तो मुंबईला येतो. मराठी रंगमंचावरती उभा राहतो आणि कोकणी, मालवणी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जातो. हसवत-हसवत लोकांना त्यांचे दुःख विसरायला लावतो. स्वतःचं दुःख मात्र स्वतःच्याच काळजामध्ये लपवतो आणि एक दिवस अचानक या जगाचा निरोप घेतो. हे महान कलाकार आहेत मच्छिंद्र कांबळी. मराठी रंगभूमीला पडलेलं एक मालवणी हसरं स्वप्न म्हणजे मच्छिंद्र कांबळी. उत्तर भारतामधील एक सगळ्यात पवित्र ठिकाण आहे आणि ते म्हणजे काशी. काशी विश्वेश्वर. या ठिकाणी भगवान शिवशंकरांचं परमपवित्र असं ठिकाण आहे. तर याच भागामधून काही शिवभक्त हे कोकणामध्ये आलेले होते. कांदळगाव हा जो परिसर आहे त्या परिसरात गेलेले होते आणि याच्यातले काही मग सिंधुदुर्गातील रेवंडी या गावामध्ये विसावले होते. आता येताना यांच्याबरोबर ती होती शिवपार्वतीची पाषाण स्वरूप मूर्ती, उभयलिंगी मूर्ती. आता त्या मूर्तीची गावामध्ये स्थापना करण्यात आली आणि तीच देवता आहे भद्रकाली देवी. रेवंडीची देवी भद्रकाली ही जी आहे ती जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे आणि मंदिराची स्थापना साधारण 400 वर्षापूर्वी झालेली असावी असं समोर येतं. आता हे अर्धनारी नटेश्वराचं एकरूप स्वरूप आहे आणि भद्र म्हणजे शिवशंकर आणि काली म्हणजे पार्वती माता आणि म्हणूनच त्या देवतेला भद्रकाली असं म्हटलं जाते. आता ही देवता ज्यांची कुलदेवता आहे अशी अनेक घराणी आहेत. त्यापैकी एक घराणं आहे ते म्हणजे कांबळी घराणं. आता या घराण्यामध्ये अनेक महान कलाकार जन्माला आले होते. लीलाधर कांबळी, अविनाश कांबळी, लवंकुश कांबळे अशा पद्धतीनं. तर याच परिवारामध्ये, याच परिसरामध्ये जन्माला आलेले नारायण कांबळी. आता नारायण कांबळे यांचं लग्न गोदावरीबाई यांच्याबरोबर झालेलं होतं आणि त्यांना 4 एप्रिल 1947 या दिवशी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी एक मुलगा झाला. नाव ठेवलं मच्छिंद्र. आता मुलगा लहान असतानाच दुर्दैवाची घटना घडली आणि त्याचे वडील जे आहेत ते हे जग सोडून निघून गेले होते. आणि अगोदरच गरिबीची परिस्थिती होती, त्याच्यामध्ये वडील गेलेले होते आणि ही सगळी जबाबदारी आता त्या आईवरती आलेली होती आणि आई दिवसभर काम करत होती, दिवसभर कष्ट करत होती आणि आपल्या छोट्याशा बाळाला मच्छिंद्राला लहानाचं मोठं करत होती. आता रेवंडी गाव जे आहे त्या गावामध्ये अनेक वेळा यात्रा व्हायच्या, जत्रा व्हायच्या, धार्मिक कार्यक्रम व्हायचे, नाटकं व्हायची, त्यानंतर पोवाडे, गाणी, भणंगाची गाणी वगैरे अशा पद्धतीनं सगळं सांस्कृतिक गोष्टी तिथं होत होत्या. आणि हा छोटासा मच्छिंद्र जो आहे तो त्या ठिकाणी हजर असायचा, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आणि कलाकार जो आहे ना, तो होता येत नाही. तो कलाकार हा उपजतच असावा लागतो किंवा तो जन्माला यावा लागतो आणि त्याच पद्धतीनं रेवंडी जे गाव आहे, त्या गावामध्ये कलाकारांची ती खाण आहे किंवा मातीला त्या कलेचा गंध आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी सगळेच बहुतेक कलाकार मंडळी आहेत आणि अशा कलाकार मंडळीमध्ये मच्छिंद्र हे लहानाचे मोठे होत होते. आता एका बाजूला भद्रकाली मातेचा आशीर्वाद होता, दुसऱ्या बाजूला समुद्राच्या लाटांचा आवाज होता, नारळाची झाडं होती, मालवणी बोली सगळीकडे त्या बोलीचे सूर घुमत होते आणि याच गावातील स्टेजवरती सादर होत होती कला आणि घडत होते कलाकार. आणि त्याच्यामुळे मच्छिंद्र यांना हे सगळं बाळकडू लहानपणापासून गावातच मिळत होतं आणि आता मच्छिंद्र हे कळत्या वयामध्ये आले आणि पोटापाण्यासाठी ते घराच्या बाहेर पडले होते. आता बऱ्याच वेळा कोकणातली मंडळी एकतर पुण्याला जातात किंवा मुंबईला जातात. त्या पद्धतीनं हे आता मुंबईला आलेले आहेत आणि एका छोट्याशा खोलीमध्ये राहायला लागले. 4 पैसे मिळवण्यासाठी ते कामधंदा करत होते. पण हे सगळं करत असताना त्यांच्यातील कलाकार मात्र शांत बसत नव्हता. काम करता करता त्यांनी काही नाटकांमधून काम करायला सुरुवात केली किंवा बॅकस्टेजला काम करत होते. म्हणजे बॅकस्टेजला अगदी पडदे ओढणं, कपड्यांना इस्त्री करून देणं किंवा पडेल ते काम त्या ठिकाणी मच्छिंद्र यांनी केलेलं होतं आणि ते इतर कलाकारांचा अभिनय पाहत होते आणि आपणही तशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करत होते आणि छोट्या-मोठ्या भूमिका जरी मिळाल्या तर त्यासुद्धा ते करत होते. अशा पद्धतीनं हे त्या रंगमंचावरती वावरायला लागलेले होते आणि मुळामध्येच मच्छिंद्र कांबळी जे आहे त्यांचा स्वभाव अत्यंत विनोदी होता आणि त्या प्रत्येकाकडून काहीतरी शिकावं अशी त्यांची उपजतच कला होती. विनोदाचं टायमिंग जबरदस्त होतं आणि त्यामुळे कलाकार म्हणून ते हळू आता पुढे नावारूपाला यायला लागलेले होते आणि याच काळामध्ये त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनसाथी आलेल्या होत्या. एका बाजूला त्यांचं लग्न झालं, दुसऱ्या बाजूला त्यांचं नाटकातलं काम जे आहे ते चाललेलं होतं आणि याच काळामध्ये त्यांना एक नाटक मिळालेलं होतं वस्त्रहरण.
19 फेब्रुवारी 1980 साली मच्छिंद्र कांबळी यांनी गंगाराम गवाणकर लिखित वस्त्रहरण या नाटकाचा पहिला प्रयोग केलेला होता. आणि हा प्रयोग ओम नाट्यगंधा यांनी निर्मिती केलेली होती त्याची. आणि या नाटकामध्ये मुख्य भूमिका आणि नाटकाचे मॅनेजर होते अर्थातच मच्छिंद्र कांबळी. आणि या नाटकाचे जवळजवळ 600-700च्या आसपास प्रयोग झालेले होते. आणि ते झाल्यानंतर अचानकपणे काहीतरी वाद झाला आणि त्यामुळे मच्छिंद्र कांबळी यांना त्या नाटकातून काढण्यात आलं होतं. आता काय करावं त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता, त्यांना काही सुचत नव्हतं. आणि त्यावेळेस मालवणमध्ये एका चित्रपटाचं चित्रीकरण चाललेलं होतं आणि त्याच्यामध्ये मच्छिंद्र कांबळी होते आणि त्यांच्याबरोबर ती मोहन गोखले सुद्धा काम करत होते. आणि त्यांनी मग आपली अडचण मोहन गोखले यांना शेअर केली होती की असं असं झालेलं आहे, मला नाटकातनं काढून टाकण्यात आले. त्यावेळेस मग मोहन गोखले यांनी त्यांना कल्पना दिली की तुम्ही स्वतः नाटकाची निर्मिती करा आणि स्वतःचं प्रोडक्शन हाऊस तुम्ही सुरू करा. आता त्यांनी हे ऐकलं, पण मुळामध्ये त्यासाठी प्रचंड पैसा लागणार होता आणि हे आता त्यावेळेस मच्छिंद्र कांबळी यांना शक्य नव्हतं. त्यानंतर काही दिवसांनी सतीश दुभाषी यांनी सुद्धा कांबळी यांना हेच सांगितलं होतं की तुम्ही स्वतःचं प्रोडक्शन चालू करा. आणि दुभाषी यांना हे खूप मानत होते आणि गोखलेंना पण मानत होते. आता या दोघांच्याही सांगण्यावरून मग त्यांनी हे पाऊल उचलायचं ठरवलं होतं. मे महिना सुरू झालेला होता आणि कांबळेंनी एका चिठ्ठीवरती भद्रकाली हे नाव आणि दुसऱ्या चिठ्ठीवरती साईनाथ असं नाव लिहिलं होतं आणि त्याच्यातली एक चिठ्ठी त्यांच्या मुलाला प्रसादला उचलायला सांगितली. ती प्रसाद त्यावेळेस लहान होते आणि त्यावेळेस मग प्रसाद यांनी ती चिठ्ठी उचलली. त्याच्यावरती नाव होतं भद्रकाली आणि त्यानंतर मग यांनी सुरू केली भद्रकाली प्रोडक्शन. त्यांच्या हाऊसचं ते नाव ठेवण्यात आलं होतं आणि कुलदेवतेवरती म्हणजे त्यांची ती कुलदेवताच होती भद्रकाली माता जी आहे ती त्यांची कुलदेवता आणि साईबाबांवरती ह्यांची प्रचंड श्रद्धा होती मच्छिंद्र कांबळी यांची. त्यामुळे ही 2 नावं सुचवली होती, पण त्यातलं एक नाव आता समोर आलं आणि तेच नाव त्यांनी ठेवलेलं होतं. आणि आता याच्यासाठी पैसे लागत होते आणि त्यावेळेस मग त्यांच्या पत्नी मगाशी लग्न झालं असं सांगितलं, पण पत्नींचं नाव सांगितलं नव्हतं. तर त्यांचं नाव कविता मच्छिंद्र कांबळी. तर पत्नी जी आहे ती पहाडासारखी पतीच्या पाठीमागे उभी राहिली होती आणि तिनं त्यांचे दागिने विकून पैसे मिळवले आणि ते पैसे मच्छिंद्र कांबळी यांना दिलेले होते. आणि त्यामुळे 2च महिन्यामध्ये म्हणजे 27 जुलैला चाकरमानी या पहिल्या नाटकाचा प्रयोग झालेला होता. आणि त्यानंतर घासरे रामा, त्यानंतर अशा पद्धतीने एक नाटक समोर येत होतं. आणि नंतरच्या काळामध्ये भद्रकालीच्या नावावरती जवळ-जवळ 30 वर्षात 41 नाटकं नावावरती, त्याच्यामधली 38 नाटकं आहेत. त्याच्यामध्ये मच्छिंद्र कांबळी यांनी काम केलेलं होतं आणि भूमिका सुद्धा केलेल्या होत्या. आता या सगळ्या नाटकांचे मिळून जवळ-जवळ 14,500 प्रयोग झालेले होते आणि त्यांच्या एकट्याच वस्त्रहरण या नाटकाचे जवळ-जवळ 5,000 पेक्षा जास्त प्रयोग झाले होते. पण सुरुवातीला असं होतं, की प्रत्येक नाटकानं म्हणजे असं कोणतंच नाटक झालं नाही, की जे नाटक पारच पडलं किंवा डब्यामध्ये गेलं. 1000 प्रयोग तर प्रत्येक नाटकाचे झालेले होते. आता भद्रकालीची जर नाटकं बघितली आपण, भद्रकाली प्रोडक्शनची, तर अग्निदिव्य, त्यानंतर अफलातून, केला तुकाने झाला मका, घासरे रामा, चाकरमानी, पती माझे छत्रीपती, पप्पा सांगा कुणाचे, पांडुगो इलो रे इलो, त्याच्यानंतर भैय्या हातपाय पसरे, त्यानंतर भारत भाग्य विधाता, मालवणी सौभद्र, मेड फॉर इच अदर, म्हातारे जमी पर, त्यानंतर येव्हा कोकण आपलाच असा, रातराणी, रामा तुझी माऊली, संशय कल्लोळ, सुखांशी भांडतो आम्ही. आता हे जे नाटक आहे त्या नाटकाला जवळजवळ 18 पुरस्कार मिळालेले होते आणि वस्त्रहरण हे तर म्हणजे मास्टरपीस अशा पद्धतीचं नाटक 5,000 प्रयोग याचे झाले होते. आता या नाटकाला एवढं यश मिळालं होतं. मच्छिंद्र कांबळे यांचं मन किती मोठं आहे बघा. म्हणजे ह्यांना ही माणसं एवढी मोठी का झालेली होती? ह्यांना एवढं यश का मिळालेलं होतं? तर अगोदर म्हणजे असं वस्त्रहरण जे नाटक होतं त्या नाटकाचे थोडेफार कुठेतरी प्रयोग व्हायचे. पण त्याला प्रतिसाद म्हणावा तसा मिळत नव्हता. आता त्यामुळे मग आता मच्छिंद्र कांबळे जे ते स्वतः निर्माते पण होते आणि त्यांच्याबरोबर अजून काही निर्मात्यांची टीम होती आणि हे सगळे वर्गणी करायचे आणि त्यानंतर प्रयोग करायचे. प्रचंड खर्च व्हायचा कारण त्याच्यामध्ये कास्टिंगही प्रचंड मोठं होतं. त्यामुळे प्रचंड खर्च व्हायचा. पण त्या प्रमाणात त्यांना इन्कम मिळत नव्हता किंवा प्रसिद्धी मिळत नव्हती. आणि एकदा काय झालं, पु. ल. देशपांडे म्हणजे भाई या नाटकाला आले होते. त्यांनी नाटक पाहिलं होतं. तोंड भरून त्यांचं कौतुक केलं होतं आणि नंतर भाईंनी त्यावरती लेखन केलं आणि त्यानंतर मात्र या नाटकानं इतिहास रचला होता. ते नाटक इतकं सुसाट धावलं होतं, की ते अजूनही चालू आहे. आणि आज जे काही चाललेलं आहे
त्याच्यामध्ये पु ल देशपांडे यांचा फार मोठा वाटा आहे, असं मच्छिंद्र कांबळे यांनी एका नॅशनल टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं होतं. म्हणजे मी आज जे काही आहे ते केवळ पु ल देशपांडे यांच्यामुळे आहे, असं यांनी सांगितलं होतं. विचार करा, म्हणजे मच्छिंद्र कांबळेंसारखा एक एवढा मोठा कलाकार, एवढा महान कलाकार, ज्यांनी ही गोष्ट जरी कोणाला सांगितली नसती, तरी सुद्धा काही बिघडलं नसतं. पण तरीही त्यांनी पुलंचं जे सहकार्य आहे ते मान्य केलं आणि आपण त्यांच्यामुळे घडलो हे सुद्धा त्यांनी मान्य केलं होतं. म्हणजे हे मोठी माणसं मोठी का असतात? कारण ते समोरच्यालाही मान देतात आणि ज्याचा शेर त्याला देतात, त्याच्यामुळे ते मोठे असतात. तर अशा पद्धतीनं मच्छिंद्र कांबळे होते. आता हे नाटक जे आहे ते सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस आता प्रसिद्धीच्या झोतामध्ये यायला लागले आणि नंतर मग साता समुद्र पलीकडे सुद्धा त्याला बोलावणं होतं आणि त्यावेळेस तिकडं जायचं होतं आणि त्यावेळेस मग आपले कलाकार म्हणजे मोठे मोठे कलाकार त्याच्यामध्ये मास्टर भगवान, त्यानंतर डॉक्टर काशीनाथ घाणेकर, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, विजू खोटे, बाळधुरी ही जी मंडळी होती तर त्या मंडळींनी एकत्र येऊन या नाटकाला सहकार्य करायचं ठरवलं होतं आणि षण्मुखानंद सभागृहामध्ये हॉलमध्ये यांनी एक फ्री नाटकाचा प्रयोग केला होता, की ज्या खर्चातून या नाटकाला परदेशामध्ये जाता येईल. आणि त्यानंतर हे झाल्यानंतर एवढ्या मोठ्या-मोठ्या कलाकारांनी भाग घेतल्यानंतर पुन्हा एकदा वस्त्रहरणाचा प्रयोग हा षण्मुखानंद हॉलमध्ये 29 नोव्हेंबर 2009 साली झालेला होता आणि तो या नाटकाचा 5000वा प्रयोग होता. या प्रयोगामध्ये मग प्रशांत दामले, भरत जाधव, संजय नॉर्वेकर, मकरंदा नारसपुरे, अतुल परचुरे, त्यानंतर सिद्धार्थ जाधव, पंढरीनाथ कांबळे, जितेंद्र जोशी, किशोर चौघुले, त्यानंतर जयवंत वाडकर हे यांनी गौरव पांडव वगैरे केले होते आणि तात्या सरपंच अर्थाचं संतोष मयेकर यांनी केलेले होते, साकारलेले होते. आणि या नाटकाच्या म्हणजे हे जे नाटक आहे त्या नाटकाच्या प्रसिद्धीच्या जोरावरती मच्छिंद्र कांबळे हे मालवणी मुलखाचे ब्रँड अँबॅसेडर बनलेले होते आणि त्यानंतर त्यांनी भद्रकाली हे संस्था जी आहे, प्रोडक्शन जे आहे त्याच्यामधून मालवणी संस्कृतीचे दर्शन जगाला घडवलेलं होतं आणि अनेक सामाजिक समस्यांवरती प्रकाश टाकणारी नाटकं त्यांनी समाजासमोर आणलेली होती. चाकरमानीमधून त्यांनी मुंबईमध्ये पोटापाण्यासाठी जाणाऱ्या कोकणी माणसाला गावामध्ये राहण्याचा संदेश त्यांनी दिला होता. घासरे रामा याच्यामध्ये त्यांनी घरगड्याच्या शोषणाचा मुद्दा उचलला होता. त्यानंतर अग्निदिव्यामध्ये हुंडाबळीचा मुद्दा होता. येव्हा कोकण आपलाच असा याच्यामध्ये परप्रांतीय जे आक्रमण आहे त्याचा मुद्दा होता. म्हणजे अशा पद्धतीनं यांनी हे सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले किंवा सामाजिक म्हणजे जागृती करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. आता एका बाजूला हे सगळं यश मिळत असतानाच त्यांनी वेगळा प्रयोग करायचं ठरवलं होतं आणि मच्छिंद्र कांबळे यांनी 1998 साली लोकसभा निवडणूक लढवली होती राजापूर मतदारसंघामधून आणि त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. पण हा प्रयत्न त्यांचा अयशस्वी ठरलेला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा प्रवेश केला होता अशी माहिती समोर येते किंवा या पक्षाशी पण त्यांची जवळीक होती. पण राजकारणामध्ये ते काय फार काळ टिकलेले नव्हते आणि रंगभूमी हेच आपलं जीवन आहे, हेच आपलं आयुष्य आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काही काळ राजकारण केलं होतं. त्यानंतर राजकारणाला पूर्णपणे रामराम ठोकलेला होता आणि पूर्ण वेळ त्यांनी नाटकावरती लक्ष दिलेलं होतं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सुद्धा त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं होतं. नाट्य संस्कृती, गावामधील नाट्यमंडळं, प्रादेशिक कलाकार, मालवणी, कोकणी कला यांना उंचीवरती घेऊन जाण्याचं काम या कलाकारांनी केलेलं आहे. पण आता हा नटसम्राट जो आहे तो थकत चाललेला होता. म्हणजे आता उतार वयाला लागलेले होते. वय वाढत होतं, पण त्यांचा उत्साह मात्र कायम होता. पण हळू-हळू आरोग्याच्या समस्या आता व्हायला लागल्या होत्या. पण तरीही त्यांनी नाटक सोडलेलं नव्हतं आणि तारीख होती 30 सप्टेंबर 2007. संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. त्यावेळेस ते फक्त 58 वर्षाचे होते आणि हृदयविकाराचा त्रास त्यांना व्हायला लागला. त्याच्यामुळे त्यांना शनिवारी खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. पण दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांच्यावरती उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही आणि मच्छिंद्र कांबळे आपल्या सगळ्यांना सोडून गेले. आणि आजही मालवणी बोली कोकणातच नाही तर जगभरामध्ये पोहोचली आहे. मालवणी माणूस अभिमानानं आपली बोलीभाषा बोलू शकतो याचं एकमेव कारण आहे आणि ते म्हणजे मच्छिंद्र कांबळे.